Hello and welcome students to the lecture number 8. So in the today's lecture we are going to discuss the 2 points, that is electrophiles and nucleophiles. Means types of reagents. Reactions मध्ये आपण बघतो की reactant आणि reagent यांचे addition असते and then we will get the product after the reaction of reagent with reactant. Reagent म्हणजेच काय असतात तर reagents are nothing but the electrophiles and nucleophiles. So the polar organic reactions are carried out by two types of reagents. ज्या काही आपण reactions बघतो जनरली polar organic reactions. Polar means ज्याच्यामध्ये प्लस मायनस चार्जेसचं सेपरेशन असतं असे दोन टाइपचे reagents असतात depending on their ability to accept or donate the electrons from or to the substrate. म्हणजे त्या reagentची जी काय ability असेल एक तर इलेक्ट्रॉन्स ऍक्सेप्ट करण्याची किंवा इतर डोनेट करण्याची त्यानुसार क्लासिफिकेशन आपण करतो. फर्स्ट इज इलेक्ट्रोफाइल अँड सेकंड वन इज न्यूक्लियोफाइल. ओके, इलेक्ट्रोफाइल आपण जनरली कॅपिटल ई प्लस असं डिनोट करतो आणि न्यूक्लियोफाइल्स आपण NU and lone pair किंवा नेगेटिव्ह चार्ज. So first of all we will see what is electrophiles and their examples. So electrophiles are nothing but the electron deficient species or the electron acceptors. इलेक्ट्रॉन डेफिशियंट असलेल्या स्पेसिसना आपण म्हणतो इलेक्ट्रोफाइल्स. डेफिशियंट म्हणजेच काय, ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन्सची कमतरता असते किंवा लेस क्वांटिटी असते असे. सो अशा सगळ्या स्पेसिस काय असतील, इलेक्ट्रोफाइल्स. आणि इलेक्ट्रॉन्स त्यांच्याकडे कमी असतात म्हणजेच काय, त्या इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करू शकतात दुसऱ्यांकडून. सो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर्स म्हणजेच इलेक्ट्रोफाइल्स. यांचं फर्दर क्लासिफिकेशन होतं ॲज अ चार्ज्ड इलेक्ट्रोफाइल्स अँड न्यूट्रल इलेक्ट्रोफाइल्स. ज्यांच्यावरती चार्ज आहे असे आणि दुसरं न्यूट्रल ज्यावरती काहीच चार्ज नाही आहे, प्लस पण नाही आहे किंवा मायनस पण नाही आहे, अशा स्पेसिस न्यूट्रल इलेक्ट्रोफाइल्स असतील. सो फर्स्ट चार्ज्ड इलेक्ट्रोफाइल्स मीन्स व्हॉट, the positively charged species in which central atom has incomplete octet is called as charged electrophile. एखाद्या स्पेसिस वरती चार्ज कधी येतो, एक तर त्याने इलेक्ट्रॉन डोनेट केलेले असतात किंवा ऍक्सेप्ट, म्हणजे त्या कंपाऊंड मधून इलेक्ट्रॉन्स जर लूज झालेले असतील तर ऑब्विसली प्लस चार्ज येतो बिकॉज इलेक्ट्रॉन्स त्याच्याकडे लेस होतात. सपोज एखाद्या स्पेसिसने इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले तर त्याच्यावरती नेगेटिव्ह चार्ज येतो, म्हणजे ऑलरेडी जे काही आहेत त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स ऍड होतात. ऍड झाल्यामुळे आपण निगेटिव्ह चार्ज डिनोट करतो. मग इथे आपल्याला इलेक्ट्रोफाइल्स म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस डिनोट करायचे. सो पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस ज्या काय असतील त्यांचं ऑक्टेट हे इनकम्प्लीट असणार आहे. इनकम्प्लीट का असेल, बिकॉज त्याच्यावरती प्लस चार्ज आहे म्हणजेच इलेक्ट्रॉन्स कमी आहेत. त्यामुळे ऑक्टेट इनकम्प्लीट असलेल्या स्पेसिस ह्या कशा आहेत, प्लस चार्ज असलेल्या. फॉर एक्झाम्पल H प्लस, X प्लस, R प्लस किंवा NO2 प्लस. R म्हणजेच कोणताही अल्किल ग्रुप असू शकतो, मिथिल, इथिल, प्रोपिल. X आपण जनरली एक सिंबल म्हणून रिप्रेझेंट करतो. ओके, जनरल जे काय हॅलाइड्स आहेत त्यासाठीच. सो काही वेळा H प्लस सारखे जे काय आहेत, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल H2 असेल वॉटर, त्यामध्ये H प्लस वेगळा होतो आयनायझेशन झाल्यानंतर आणि वॉटरसाठी OH मायनस वेगळा होतो. म्हणजे एक पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस तयार होते, दुसरी निगेटिव्ह. मग त्यामधला पॉझिटिव्ह पार्ट म्हणजे काय असणार आहे तर इलेक्ट्रोफाइल आणि निगेटिव्ह असेल तो मग न्यूक्लियोफाइल. इन द सेम वे ऑल कॅटायन्स आर चार्ज्ड इलेक्ट्रोफाइल्स. जे काय आपण सगळे कॅटायन्स बघतो ते सगळे इलेक्ट्रोफाइल्स असतात एक्सेप्ट द कॅटायन्स ऑफ फर्स्ट ए अँड सेकंड ए ग्रुप एलिमेंट्स. पिरियॉडिक टेबल मध्ये जे काही ग्रुप्स आहेत त्यामधला फर्स्ट ए आणि सेकंड ए ग्रुप जो आहे, जो आपण लेफ्टला बघतो S ब्लॉक मध्ये, त्यामधले जे काही एलिमेंट्स आहेत त्याचे जे कॅटायन्स असतील ते एक्सेप्शन्स आहेत. ते सोडले तर बाकी सगळे कॅटायन्स हे आपण ॲज अ इलेक्ट्रोफाइल कन्सिडर करतो. चार्ज्ड इलेक्ट्रोफाइल बिकॉज त्याच्यावरती
प्लस चार्ज येतो आफ्टर आयोनायझेशन. फॉर एक्झाम्पल ॲल्युमिनियम 3+ Al किंवा NH4+, ज्याला आपण अमोनियम आयन असं म्हणतो. देन सेकंड पॉइंट आहे यातला आपला न्यूट्रल इलेक्ट्रोफाइल्स. जसं आपण चार्ज असलेले बघितले तसेच न्यूट्रल. इट कॅन बी क्लासिफाइड इनटू 3 कॅटेगरीज. याचं सुद्धा फर्दर क्लासिफिकेशन आहे 3 टाइप्स मध्ये. Neutral covalent compounds in which central atom has incomplete octet is neutral nucleophile. या 3 क्लासिफिकेशनचे जे काही टाइप्स आहेत तिन्हीमध्ये सुद्धा चार्ज कुठेही दिसणार नाही आपल्याला प्लस किंवा मायनस, बिकॉज आपण म्हटलेलं आहे आधीच न्यूट्रल इलेक्ट्रोफाइल्स आहेत. न्यूट्रल म्हणजेच काय, चार्ज नाहीये असे. मग तरी सुद्धा आपण यांना इलेक्ट्रोफाइल्स का म्हणायचं, बिकॉज काहीतरी त्याच्यामध्ये कंडिशन्स आहेत. फर्स्ट मध्ये काय आहे तर सेंट्रल ॲटम जो काय आहे त्याचं ऑक्टेट इनकम्प्लीट आहे म्हणून. फॉर एक्झाम्पल BeCl2 बेरिलियम क्लोराइड किंवा BH3 घेतला बोरॉन हायड्राइड, झिंक क्लोराइड असेल AlX3, FeX3 किंवा CX2. सो असे जे काही एक्झाम्पल्स आहेत त्यातले सेंट्रल ॲटम कोणते आहेत. आता BeCl2 घेतला तर बेरिलियम आहे, त्याचं ऑक्टेट इनकम्प्लीट आहे. BH3 बोरॉन सेंट्रल ॲटम आहे, त्याचं ऑक्टेट इनकम्प्लीट. झिंक क्लोराइड मध्ये झिंकचं ऑक्टेट इनकम्प्लीट आहे. त्यामुळे या ज्या काही न्यूट्रल स्पेसिस आहेत त्या न्यूट्रल इलेक्ट्रोफाइल्स आहेत. सेकंड आहे न्यूट्रल कोव्हॅलंट कंपाऊंड्स इन विच सेंट्रल ॲटम हॅज कंप्लीट ऑर एक्सपांडेड ऑक्टेट. म्हणजे सेंट्रल ॲटम जो काही आहे त्याचं ऑक्टेट कंप्लीट आहे किंवा एक्सपांडेड म्हणजे एक्स्ट्रा. अँड ॲटम सेंट्रल ॲटम जो काय आहे इट हॅज अनफिल्ड डी सबशेल. आपण SpDF अशा सबशेल्स बघतो. जसं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघतो, S झाल्यानंतर P झाल्यानंतर D मध्ये आपण इलेक्ट्रॉन्स फिलअप करत असतो. सो डी सबशेल ही यांची अनफिल्ड असते. फॉर एक्झाम्पल SnCl4. ओके, जर आपण बघितलं SN10 क्लोराइड तर याच्यामध्ये 10चा हा सेंट्रल ॲटम आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर लिहिलं तर ह्याचं ऑक्टेट कंप्लीट असणार आहे आणि शिवाय डी सबशेल हा अनफिल्ड असणार आहे. सेम वे सिलिकॉन क्लोराइड आहे, फॉस्फरस क्लोराइड SF6, सल्फर फ्लोराइड आहे किंवा IF7. थर्ड मध्ये आहे न्यूट्रल कोव्हॅलंट कंपाऊंड्स इन विच सेंट्रल ॲटम इज बॉन्डेड ओनली विथ 2 or more than 2 इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स. सिंपल कंडिशन आहे, जो काही सेंट्रल मेटल आहे किंवा सेंट्रल ॲटम तो 1, 2 किंवा 2 पेक्षा जास्त अशा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्सना अटॅच असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल हॅलाइड्स इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात, म्हणजे इथं क्लोरीन घेतलेलं आहे, इथे X ने आपण डिनोट केले म्हणजे कोणताही हॅलाइड असेल. ओके, सेम वे इथे सुद्धा SnCl4 आहे, ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो त्यामुळे CO2 SO3. सल्फर वरती चार्ज असतो निगेटिव्ह, ब्रोमीन असणारच आहे, हॅलाइडच आहे. त्यामुळे न्यूट्रल इलेक्ट्रोफाइल्स म्हणजेच काय, चार्ज नाही आहे तरी सुद्धा ते इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहेत म्हणून आपण इलेक्ट्रोफाइल मध्ये ते कन्सिडर करतो. सो इलेक्ट्रोफाइल्स हे जनरली काय असतात, लेविस ऍसिड्स. लेविस ऍसिड आणि लेविस बेस अशा 2 कन्सेप्ट आहेत, ज्याच्यामध्ये लेविस ऍसिड्स हे काय असतात तर इलेक्ट्रोफाइल्स, इलेक्ट्रॉन डेफिशियंट असलेल्या स्पेसिस आपण ॲज अ लेविस ऍसिड म्हणून कन्सिडर करतो. देन नेक्स्ट आहे न्यूक्लिओफाइल. इलेक्ट्रोफाइलचे एक्झॅक्ट रिव्हर्स जे काय आहे किंवा अपोजिट कन्सेप्ट म्हणू शकतो आपण. इलेक्ट्रोफाइल्स हे इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतात, पण न्यूक्लिओफाइल्स हे इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहेत ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा असतात. सो ऑब्विसली ते कसे असतील, इलेक्ट्रॉन डोनर्स. इलेक्ट्रोफाइल डेफिशियंट असल्यामुळे ते ऍक्सेप्ट करतात दुसऱ्यांकडून, पण न्यूक्लिओफाइल्स कसे आहेत, इलेक्ट्रॉन रिच, त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन्स भरपूर असतात त्यामुळे ते इलेक्ट्रॉन दुसऱ्यांना डोनेट करतात. दुसऱ्यांना डोनेट का करणार आहेत, बिकॉज काय होतं, इलेक्ट्रॉनची संख्या जर वाढली आपल्याकडे कपॅसिटीपेक्षा तर अनस्टेबल होतात कंपाऊंड. कंपाऊंड अनस्टेबल कधी होतो, एकतर इलेक्ट्रॉन त्याच्याकडे जास्त झाले किंवा कमी झाले. ॲज इट इज असतील तर तो स्टेबल राहील, कमी झाले तरी तो अनस्टेबल होतो, जास्त झाले तरी अनस्टेबल होतो. मग स्टेबिलिटीसाठी कंपाऊंड्स काय करत असतात, आयदर ऍक्सेप्ट करत असतात किंवा डोनेट. ऍक्सेप्ट कधी करतील, जेव्हा कमी असेल म्हणजे इलेक्ट्रोफाइल. डोनेट कधी करणार आहेत, जेव्हा त्यांच्याकडे एक्स्ट्रा असतील म्हणजेच न्यूक्लिओफाइल्स. याचं सुद्धा पुन्हा
3 कॅटेगरीज, चार्ज्ड न्यूक्लिओफाइल्स आहेत, न्यूट्रल न्यूक्लिओफाइल्स आहेत. फर्स्ट वन चार्ज मध्ये काय असणार आहे, जसं इलेक्ट्रोफाइल मध्ये पॉझिटिव्ह होता, न्यूक्लिओफाइल मध्ये निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्हली चार्ज्ड स्पेसिस आर कॉल्ड ॲज चार्ज्ड न्यूक्लिओफाइल्स. फॉर एक्झाम्पल H. आता हायड्रोजन काही केसेसमध्ये H प्लस च्या फॉर्म मध्ये रिमूव्ह होत असतो, काही केसेसमध्ये तो H मायनस म्हणून सुद्धा ऍक्ट होत असतो. त्यामुळे हायड्रोजन वरती काही वेळा प्लस चार्ज काही वेळा मायनस हे दोन्ही येऊ शकतं. सो दोन्हीकडे सुद्धा ते वर्क होतं ॲज अ इलेक्ट्रोफाइल ॲज अ न्यूक्लिओफाइल. OH मायनस आहे, ऑक्सिजन तर मायनस आहेच, X म्हणजे हॅलाइड कुठलाही घेतला तरी तो मायनस असणार आहे किंवा R मायनस. सो दीज आर दी एक्झाम्पल्स. न्यूट्रल न्यूक्लिओफाइल्स मध्ये काय असणार आहे, द न्यूट्रल कोव्हॅलंट कंपाउंड्स इन विच सेंट्रल ॲटम हॅज कम्प्लीट ऑक्टेट. ऑक्टेट कम्प्लीट आहे बट ॲट लिस्ट वन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, कमीत कमी एक तरी फ्री इलेक्ट्रॉनची पेअर त्याच्याकडे अवेलेबल पाहिजे. अँड ऑल ॲटम्स प्रेझेंट ऑन सेंट्रल ॲटम आर नॉट इलेक्ट्रोनिगेटिव्ह. जे काय ॲटम्स अटॅच असणार आहेत सेंट्रल ॲटमला ते सगळेच्या सगळेच इलेक्ट्रोनिगेटिव्ह नसले पाहिजे, अशी कंडिशन आहे. सो फॉर एक्झाम्पल NH3 अमोनिया, याच्यामध्ये सेंट्रल ॲटम जो आहे अमोनिया त्याचा ऑक्टेट कम्प्लीट आहे, शिवाय त्याच्याकडे लोन पेअर पण आहे आणि त्याला अटॅच असलेले हायड्रोजन आहेत, ते काय इलेक्ट्रोनिगेटिव्ह नाही आहेत सगळे. सो कंडिशन फुलफिल होते. सो हा काय आहे, न्यूट्रल न्यूक्लिओफाइल. तसंच RNH2 सुद्धा आहे अमाइन, मग हा प्रायमरी आहे, R2NH सेकंडरी आहे, R3N टर्शरी आहे किंवा NH2NH2. सो असे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत, फक्त काही एक्झाम्पल्स मी इथं घेतलेले आहेत ज्यावरून आपल्याला एक्झॅक्ट कळेल. फॉर एक्झाम्पल NH3 वरून आपल्याला कळतं सगळ्या कंडिशन्स फुलफिल आहेत, सेंट्रल ॲटमचं कम्प्लीट ऑक्टेट, लोन पेअर आणि शिवाय जे काय अटॅच असलेले ॲटम्स आहेत ते सगळेच्या सगळे इलेक्ट्रोनिगेटिव्ह नाही आहेत. सो हे एक्झाम्पल्स आहेत न्यूट्रल न्यूक्लिओफाइल्स. अँड द लास्ट ॲम्बिफाइल्स असा एक पॉइंट आहे. ओके, इलेक्ट्रोफाइल्स, न्यूक्लिओफाइल्स आणि ॲम्बिफाइल्स असे रिएजंट्स आपल्याकडे असतात. जनरली आपण यूज करतो ते जास्त इलेक्ट्रोफाइल्स आणि न्यूक्लिओफाइल्स. बट ॲम्बिफाइल्स काय असतं, तर ॲम्बिफिलिक रिएजंट्स हॅव इलेक्ट्रॉन अट्रॅक्टिंग मीन्स इलेक्ट्रोफाइल अँड इलेक्ट्रॉन रिपेलिंग किंवा ज्याला आपण डोनेटिंग म्हणतो न्यूक्लिओफाइल साइट्स. इट हॅज ड्युअल नेचर, म्हणजे दोन्ही जे काय ॲक्शन्स आहेत, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करण्याचं सुद्धा आणि इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची सुद्धा कपॅसिटी त्यांची असते. दोन्ही सुद्धा वर्किंग जे काय आहे ते ॲम्बिफाइल्स करत असतात. दे आर ॲक्ट ॲज बोथ इलेक्ट्रोफाइल ॲज वेल ॲज न्यूक्लिओफाइल. त्यालाच आपण ॲम्फोटेरिक नेचर असं पण म्हणतो. ओके, म्हणजे जे कंपाऊंड्स दोन्ही बिहेवियर दाखवतात, दोन्ही बिहेवियर्सचं कॉम्बिनेशन दाखवतात, इलेक्ट्रोफाइल म्हणून पण ॲक्ट होणार आहे आणि ॲट द सेम टाइम तो न्यूक्लिओफाइल म्हणून पण ॲक्ट होणार आहे. तर अशा ज्या काही स्पेसिस असतील त्यांना आपण म्हणतो ॲम्बिफाइल्स. त्यामध्ये सुद्धा अगेन न्यूट्रल आणि चार्ज्ड. न्यूट्रलमध्ये आता फॉर एक्झाम्पल ROH किंवा HOH, वॉटर जर आपण घेतला फॉर एक्झाम्पल, तर तो ॲम्बिफाइल म्हणून कसं ॲक्ट होईल, तर त्याच्यामध्ये सेपरेशन कसं होणार आहे, H प्लस OH मायनस, एक पॉझिटिव्ह असेल तर दुसरा निगेटिव्ह. म्हणजे H प्लस जो असेल तो ॲज अ इलेक्ट्रोफाइल म्हणून ॲक्ट होईल, OH मायनस असेल तो ॲज अ न्यूक्लिओफाइल म्हणून ॲक्ट होईल. इन द सेम वे CH3CN घेतला, सायनाइड आहे, मिथिल सायनाइड, यामध्ये सायनाइड निगेटिव्ह आहे म्हणजे तो ॲज अ न्यूक्लिओफाइल म्हणून ॲक्ट होईल आणि मिथिल ग्रुप आहे तो पॉझिटिव्ह आहे, सो प्लस मायनस इलेक्ट्रोफाइल म्हणून सुद्धा आणि न्यूक्लिओफाइल म्हणून. सो अशा ज्या काही स्पेसिस आहेत त्यांना आपण म्हणतो ॲम्बिफाइल्स, जे बोथ नेचर दाखवतात, ड्युअल नेचर किंवा ॲम्फोटेरिक नेचर. ड्युअल नेचर म्हणजेच ॲम्फोटेरिक. चार्ज स्पेसिस मध्ये एक्झाम्पल घेतलं तर H3O प्लस, याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल वेगळा निघतो आणि H प्लस वेगळा निघतो, सेपरेट आउट. त्यामुळे हे सुद्धा एक्झाम्पल आहे ॲम्बिफाइल रिएजंट. सो न्यूक्लिओफाइल, जसे इलेक्ट्रोफाइल्स हे लेविस ॲसिड्स असतात तसे न्यूक्लिओफाइल्स आर लेविस बेसिस. तर रिएजंट्स मध्ये आपण 3 टाइप बघितले, इलेक्ट्रोफाइल्स, न्यूक्लिओफाइल्स आणि ॲम्बिफाइल्स. इलेक्ट्रोफाइल्स मीन्स इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस
ज्या इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात. सेकंड वन न्यूक्लिओफाइल मीन्स इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस ज्या इलेक्ट्रॉन डोनेट करतात. आणि ॲम्बिफाइल म्हणजे अशा स्पेसिस ज्या ॲज अ इलेक्ट्रोफाइल म्हणून सुद्धा ॲक्ट होतात आणि ॲज अ न्यूक्लिओफाइल म्हणून सुद्धा ॲक्ट होतात. म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेट सुद्धा करतात, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट सुद्धा करतात. इलेक्ट्रोफाइल्स हे ॲज अ लेविस ॲसिड म्हणून ॲक्ट होतात आणि न्यूक्लिओफाइल्स हे ॲज अ लेविस बेस म्हणून ॲक्ट होतात. सो इथपर्यंतच्या पार्टमध्ये आपण जो काय बेसिक प्रिन्सिपल्स आणि टेक्निक्सचा पार्ट आहे, टेक्निक्स हा एक सेपरेट चॅप्टर यावर्षीपासून झालेला आहे. ओल्ड सिलेबसमध्ये टेक्निक्स आणि प्रिन्सिपल्स कंबाईन होते, पण बेसिक प्रिन्सिपलचा जो काय 14 नंबरचा चॅप्टर आपण स्टार्ट केला होता थेरी विथ जेई नीट असा, तर थेरी कंप्लीट झालीच होती. शिवाय त्या पॉईंटशी रिलेटेड जे काय कन्सेप्ट आहेत बऱ्यापैकी मी कव्हर केलेल्या आहेत सगळ्या लेक्चर्समध्ये. सो इथे आपण स्टॉप करतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण न्यू टॉपिक स्टार्ट करणार आहोत. सो टिल देन हॅव अ गुड डे. थँक्यू.